आपल्याला पाहायचंय ऍक्च्युअली मध्ये नेफ्रॉन. आता हे स्ट्रक्चर जर पाहिलं तर काय होतं, भीती वाटते. मग हे स्ट्रक्चर आपल्याला शिकायचंय पण आपल्या भाषेत आणि सोप्या साध्या भाषेमध्ये याला शिकायचंय. याच्यासाठी 4 स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये मूत्र निर्मिती कशा प्रकारे होती हे पाहायचंय आणि याच्यावरती प्रश्न सुद्धा आलेला आहे, म्हणून आपल्याला हे व्यवस्थित पाहायचं आहे. जर हे तुम्हाला स्टेप्स पाठ करायचं म्हटलं तर त्या पाठ होणार नाहीत, किंवा आयोगाने थोडंसं शब्द फिरून हा प्रश्न 2 ते 3 वेळेस रिपीट विचारला, पण त्यांनी हे असं न देता स्टेप्स फिरवल्या. म्हणजे सिलेक्टिव्ह शब्द काढला, फक्त रिअब्सॉर्प्शन केला, मराठीत पुनःशोषण म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे शब्द फिरव केली तर हे पाठ करून फायदा नाही. काय करायचंय आपल्याला, समजून घ्यायचंय कुठल्या स्टेप्स आहेत या. गाळणे म्हणजे फिल्ट्रेशन, पुनःशोषण म्हणजे रिअब्सॉर्प्शन, स्रावणे म्हणजे सिक्रेशन आणि उत्सर्जन म्हणजे एक्सक्रीशन. हे 4 स्टेप्स म्हणजे मूत्र निर्मितीच्या आहेत. कुठं घडतात, नेफ्रॉन मध्ये, आणि त्या आपल्याला आता समजून घ्यायच्यात. मग हा प्रश्न पण आपण सोडू. सगळ्यात पहिलं गाळणे, बरोबर. दुसरी कुठली स्टेप्स आहे, पुनःशोषण, स्रावणे आणि नंतर एक्सक्रीशन. आता हे आपण आपल्या सोप्या भाषेत समजून घेऊ. ऑलरेडी तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा, गावाकडचे आहेत आपण सगळे, आपल्याला चहा कपामध्ये गाळणीतून गाळून आपल्याला घ्यायची सवय, बरोबर. म्हणजे इकडे पण असतं, पण इकडे आता ते कापड वापरतात बऱ्यापैकी, गाळणी काय वापरत नाहीत. पण आपण गावाकडचे येतं, मग आपल्याला एक लक्षात ठेवायचंय, हा आपल्या चहाचा कप आहे. हा काय, चहाचा कप आहे. एक एक टप्पा पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा चहाचा कप आहे आणि याच्यामध्ये ही गाळणी आहे. काय, गाळणी, बरोबर. हा चहाचा कप आहे, ही गाळणी आहे. मग या चहाच्या कपात गाळणीतून जसा चहा गाळला जातो तसंच रक्तवाहिन्यांची जी जाळी आहे ती म्हणजे ग्लोमेरुलर्स. ग्लोमेरुलर हे कशाचं काम करतंय, आपल्या चहाची गाळणी. म्हणजे याच्यातून रक्तातून काय होतं, रक्तातून गाळलं जातं काय, मूत्र. आता ते कसं काय सगळं मी तुम्हाला सांगतो, फक्त एक अगोदर ही स्ट्रक्चर लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्याशी रिलेटेड फॅक्ट, किती रक्त असतं, किती मूत्र तयार होतं, ते किती वेळा गाळलं जातं, सगळं तुम्हाला सांगतो. पण एक सीन अगोदर लक्षात घ्या की गाळणीचा रोल म्हणजे ग्लोमेरुलर, याच्यातून रक्तवाहिन्यातून काय होतं, रक्त गाळलं जातं. कशात गाळलं जातंय, कपामध्ये. कप म्हणजे काय, बोमन्स संपुट, त्याला काय म्हटलं जातं, बोमन्स संपुट. आणि हे झालं आपल्या कपाचा रोल. आता हे उदाहरण मी देतो, हे काय कुठं पुस्तकात नाही, गाळणी कप, नाही तर तुम्ही शोधत बसताल कुठे काय. हे समजून घ्यावं म्हणून तुम्हाला सोप्पं सांगतोय की गाळणीत कप आहे, बरोबर आहे, कपाच्या वरती गाळणी आहे. जसं गाळणीचा रोल इथं कोण करतंय, मग ग्लोमेरुलर. काय करणार आहे ग्लोमेरुलर्स, रक्तवाहिन्यांतून रक्तातून नको असलेले पदार्थ गाळणारे. ते कशा संचय केला जातोय, बोमन संपुटात, म्हणजे काय झाला, कप. मग हे जे गाळणी आणि कप आहे ह्या दोन्हीला मिळून म्हणजेच कशाला, ग्लोमेरुलर आणि बोमन संपुट ह्या दोन्हीला मिळून माल्फिजियन बॉडी म्हणतात. काय म्हणतात, माल्फिजियन बॉडी. कळलं, ह्या दोन्हीला मिळून माल्फिजियन बॉडी म्हणतात. मग आता इथं रक्तातून हे गाळलं गेलं नको असलेले पदार्थ या बोमन संपुटाच्या खाली इथं JGA म्हणजे काय, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस. काय, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस नावाचा पदार्थ किंवा घटक असतो. तो काय करतो, ह्या ग्लोमेरुलस मधून या बोमन संपुटात काय गाळलं जाणार आहे, किती गाळलं जाणार आहे याच्यावरती नियंत्रण किंवा कंट्रोल ठेवण्याचं काय करत असतो, काम करतो. कोण, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस. क्लिअर, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. मग याच्यातून काय गाळलं जातंय तर आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण पाहिले 3 उत्सर्जित पदार्थ, एक आहे अमोनिया, एक आहे युरिया, एक आहे युरिक आम्ल. याच्यासोबत अजून कुठले नको असलेले पदार्थ येतं तर क्रिएटिनाइन आणि ग्वानिन, हे सुद्धा अजून 2 एक्स्ट्रा पदार्थ आहेत जे आपल्या बॉडीमध्ये उत्सर्जित पदार्थ म्हणून वापरले म्हणजे असतात. मग हे 5 पदार्थ आणि अजूनही असतील काही, पण हे महत्वाचे 5 आहेत, अमोनिया, युरिया,
युरिक आम्ल, हे 3 आणि हे 2 असे पदार्थ गाळले जातात. मग तेवढेच पदार्थ गाळले जातील का? नाही. जसं उदाहरण म्हणून तुम्हाला मी चहा गाळणीचं सांगतो. जरी गाळणी ठेवली, जरी चहा त्याच्यातून वाटला, सगळी चहापत्ती त्या गाळणीमध्ये राहिली, खाली चहा गेला, तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही खाली बशी नंतर चहा पिता तर बशीमध्ये काही कण चहापत्तीचे आलेले असतात का? नाही. 100% आलेले असतात, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तसंच बॉडीमध्ये जरी नको असलेले पदार्थ गाळायचे असले तरी ह्या 5 पदार्थांसोबत पाणी आणि खनिज सुद्धा गाळली जातात. पाणी आणि खनिज सुद्धा गाळली जातात. मग पाणी आणि खनिज जर इथं गाळली गेली त्या पदार्थासोबत तर ते बॉडीच्या बाहेर जाऊन देणं चांगलं आहे का? नाही. मग आता पुढचं स्ट्रक्चर काढून घेऊ आपण. हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. याच्यात मूत्राची निर्मिती कशी होते हे आपण आता शिकतोय. बरोबर. हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. हे कुठलं वालं स्ट्रक्चर आहे? हे जे दाखवलंय ना, हे नेफ्रॉनचं ट्युब्युलरचं स्ट्रक्चर आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये पाहतोय. ह्या सोप्या भाषेमध्ये पाहतोय. मग इथं मूत्राच्या निर्मिती पहिल्यांदा पहिली स्टेप काय झाली? मग गाळणे. पहिली स्टेप काय झाली? गाळणे. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात फिल्ट्रेशन. सगळ्यात पहिली स्टेप झाली गाळणे म्हणजे फिल्ट्रेशन. ही पहिली स्टेप. याच्यात काही तुम्हाला परत समजून घ्यायला पाठ करायची गरज आहे का? नाही. ती गाळली गेली. एक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटसने त्याच्यावरती कंट्रोल केलं की ती गाळायचं, रेनिन संप्रेरक हे, मग त्याचा कसं ठेवायचं काय सगळं केलं. हे पुढे गेल्यावरती ह्याच्यामध्ये 2 पार्ट येतं. एक पीसीटी प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि एक डीसीटी डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आता ते काय आहे, कसं आहे, याच्याशी जास्त डीप मध्ये जाऊ नका. याचा रोल काय आहे ते सांगतो. सगळ्यात पहिलं इथं गाळलं गेलं. तुम्हाला सांगितलं नको असलेले पदार्थ 5 होते, त्याच्यासोबत पाणी आणि खनिज सुद्धा गेलं. पाणी आणि खनिज बॉडी लागतंय का? नाही लागतंय. मग असं झालं की चांगले पदार्थ गेल्यामुळे परत ते माग बॉडीमध्ये घेण्याची प्रक्रिया चालू झाली आणि त्याला म्हटलं गेलं पुनःशोषण. काय म्हटलं गेलं? पुनःशोषण. म्हणजे काय? रिॲब्सॉर्प्शन. रिॲब्सॉर्प्शन त्याला म्हटलं गेलं रिॲब्सॉर्प्शन म्हणजे पुनःशोषण. क्लिअर? म्हणजे पाणी आणि खनिज परत बॉडीमध्ये येणार. मग परत हे कशात होतंय? पीसीटी मध्ये होते. आता ऍक्च्युअली पीसीटी आणि डीसीटी मध्ये पुनःशोषण पण होतं आणि परत बॉडीमध्ये घेतल्यानंतर परत पण काही पदार्थ नको येतं ते परत सिक्रेट केले जातात. म्हणजे परत तिसरी स्टेप आहे सिक्रेशन, म्हणजेच मराठीत स्रवणे. ही झाली तिसरी स्टेप. ही झाली पुनःशोषणाची दुसरी स्टेप्स. मग हे ऍक्च्युअली दोन्ही स्टेप्स पीसीटी आणि डीसीटी मध्ये होत असतात. मात्र पीसीटी मध्ये जास्त प्रमाणात पुनःशोषण होतं म्हणून लक्षात ठेवायचं पी फॉर पुनःशोषण. बरोबर. आणि डीसीटी मध्ये सुद्धा पुनःशोषण होतं आणि सिक्रेशन पण होतं. म्हणजे ऍक्च्युअली पुनःशोषण आणि सिक्रेशन हे संपूर्ण नेफ्रॉन मध्ये घडत असतं. काय? पहिल्यांदा गाळल्यानंतर जे पाहिजे ते परत वरती घेणं आणि जे नकोय ते परत खाली देणं. मग हे जे 2 गोष्टी आहेत पुनःशोषण आणि सिक्रेशन, ही दुसरी आणि तिसरी स्टेप. आणि एवढ्यातून तयार झालं ऍक्च्युअली न आवश्यक असणाऱ्या पदार्थांचं मूत्र ते बाहेर टाकलं जातं. आणि चौथी स्टेप काय होते मग इथं? एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन. काय होते? एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन. बॉडीला नको असलेले प्रॉपर पदार्थ आता ऑलरेडी एकदा घेतले, परत नको असलेले टाकले, सुरुवातीला गाळलं, क्लिअर झालं. मग आता जे नको येतं त्याचं बनलं एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन पदार्थ बाहेर किडनीच्या बाहेर, नेफ्रॉनच्या बाहेर टाकले जातात. आता पिक्चर क्लिअर झाला, तुमच्या गोष्टी लक्षात आल्या. आता आपल्याला थोडंसं आतमध्ये जाऊन एक एक गोष्ट परत व्यवस्थित पाहिजे. कशी? आता अगोदर प्रश्न पाहू मग तुमच्या लक्षात येईल. हे क्लिअर झालं का? सुरुवातीला गाळलं गेलं, गाळल्यावरती पदार्थ नको असलेले गाळले पण त्याच्यासोबत चांगले पण गेले, ते परत रिअब्सॉर्प्शन म्हणजे पुनःशोषण झाले. परत असे होते काही की ते नको येतं ते परत सिक्रेशन म्हणजे स्रवले गेले आणि बाहेर शेवटी एक्सक्रीट केले गेले. मग त्याचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरात नेफ्रॉन मध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम सांगा. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन पहिल्यांदाच काय दिले पहा, रिअब्सॉर्प्शन आहे का?
रिऑब्सॉर्प्शन पहिलं झालंय का? नाही. पहिलं काय झालंय? फिल्ट्रेशन म्हणजे गाळणे, म्हणजे पहिला पर्याय कट. अल्ट्रा फिल्ट्रेशन बरोबर. सिक्रेशन 2 नंबर दिले, म्हणजे स्रवण 2 नंबर होतं का? नाही. पर्याय नंबर कट. अल्ट्रा फिल्ट्रेशन बरोबर. रिअब्सॉर्प्शन बरोबर. ट्युब्युलर सिक्रेशन 3 नंबर बरोबर. आणि चौथी स्टेप्स होती एक्सक्रीशन, इथं 3 स्टेप दिल्या. पर्याय क्रमांक 3 काय झालं? पर्यायाचं उत्तर. चौथं काय? सिक्रेशन पहिलं दिलंय. पहिल्यांदा सिक्रेट होतं का? नाही. पहिल्यांदा फिल्टरच होत होतं, गाळायचं चहातून. आलं लक्षात? क्लिअर झालं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 तुम्हाला मिळून गेलं. हा प्रश्न 2 ते 3 वेळास रिपीट विचारलेला आहे, त्यामुळे हे लक्षात असू द्या. पहा, अशा प्रकारे तुम्हाला जर एकदम सोप्या भाषेत सायन्स शिकायचं असेल तर 100% आपल्या सायन्स बाय प्रमोद सर ह्या ऍप्लिकेशन वरती येणाऱ्या कंबाईन गट ब आणि क च्या पूर्वला, तसेच मुख्यसाठी सुद्धा आणि सर्वच परीक्षा जर एमपीएससीतून पास व्हायची असेल तर इतकं सोपं सायन्स तुम्हाला फक्त आणि फक्त 499 मध्ये प्रिलियम टार्गेट बॅच लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये संपूर्णतः व्हिडिओ येतं आणि सगळ्यात महत्त्वाची परीक्षा पुढे गेल्यामुळे तुमचे ते 15 ते 20 दिवसामध्ये पाहून होणारी बॅच आहे, त्यामुळे तुम्ही ती बिंदास घेऊ शकता. रोज 1-2 तास जरी पाहिलं तरी 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं कंप्लीट होईल. अपडेटेड 2.0 त्याच्या नोट्स आहेत, त्या प्रिंट काढा, त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करा, ट्रिक्स सांगताना शिकवताना ज्या ट्रिक्स सांगतोय त्या नोट डाऊन करा. 100% तुम्हाला 12+ काय 20 पैकी तुम्हाला 17-18 पर्यंत मुलांना मार्क गटकला आलेले आहेत. त्याची त्यांनी फीडबॅक सुद्धा पाठवलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ही बॅच घेऊ शकता. काहींना जर फुल लेंथ बॅच घ्यायची असतील तर फुल लेंथ म्हणजे प्रिलियम प्लस मेन्स प्लस PYQ सगळंच 999 रुपयाला ऑफर मध्ये चालू आहे. अशा प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन तुम्ही सायन्स बाय प्रमोद सर या ऍप वरती या बॅच घेऊ शकता. 9623171818 हा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण आली तर घ्या. चला आपण आता रेग्युलर आपलं चालू करूया. आता गाळण्याची प्रोसेस झाली, लक्षात आलं सगळं. बोमन संपुट म्हणजे कप, गाळणी म्हणजे ग्लोमेरुलर, ह्या दोन्हीला एकत्रित माल्फिजियन बॉडी म्हणतात. त्याच्यातून गाळलं गेलं, चहापत्ती जशी गाळली जाते तशी खाली गेलं, पण परत काय गेलं, थोडीशी पत्ती खाली जाते चहात तरी पण, तसं चांगले पदार्थ पाणी आणि खनिज गेलं ते परत बॉडीत घेण्यासाठी पुन्हा शोषण झालं, रिअब्सॉर्प्शन, आणि परत नको असलेले पदार्थ स्रवले गेले. बरोबर. आणि मग शेवटी एक्सक्रीशन झालं. पण याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट येतो, अँटी डायुरेटिक हार्मोनचा रोल काय, जो की आपण हार्मोन सिक्रेशन च जी चॅप्टर पाहिलं त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड पाहिली. कुठली ग्लँड पाहिली? पिट्युटरी ग्लँड पाहिली. आणि पिट्युटरी ग्लँड मध्ये 2 पार्ट पाहिले, एक एंटेरियर पार्ट, एक पोस्टेरियर पार्ट. एंटेरियरला ॲडेनोहायपोफायसिस आणि पोस्टेरियरला न्यूरोहायपोफायसिस म्हटलं गेलं, म्हणजे अग्रभाग आणि पच्छभाग. मग त्याच्यात जे एंटेरियर वालं होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन सिक्रेट होत होते, आणि जो पोस्टेरियर होता त्याच्यामध्ये आपण 2 महत्वाचे पाहिले. एक कोहेरिन एक्स्ट्रा होता, पण ऑक्सिटोसिन म्हणजे अधिकारी ADH आणि ऑफिसर म्हणजे ऑक्सिटोसिन 2 पाहिले. तिथे ट्रिक्स केली होती आपण. पोस्टेरियर म्हणजे पोस्टच्या खाली काय अधिकारी ADH आणि दुसरा ऑक्सिटोसिन. मग इथं ADH याचा लॉंग फॉर्म काय? अँटी डायुरेटिक हार्मोन. आणि याला काय म्हटलेलं होतं? याचं नाव होतं दुसरं व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिन असंच अँटीडायुरेटिक हार्मोनला म्हणतात. मग हे काय करत होतं तर हे मूत्रातून पुन्हा शोषण करण्याचं तिथं आपण त्याचा यूज पाहिला होता. मग तो ऍक्च्युअली यूज कुठं होत होता तर आता आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथं जे सांगितलं तुम्हाला पुन्हा शोषण होतंय, इथं अँटीडायुरेटिक हार्मोनने काय होतं हे 2 मिनिटात तुमचं क्लिअर करतो. पिट्युटरी ग्लँड मधून अँटीडायुरेटिक हार्मोन सिक्रेट होतो. बरोबर. आता पहा 2 गोष्टी. बॉडी मधून फिल्टर झाल्यानंतर रक्तातून बाहेर पडलेलं मूत्र जर कमी पडलं, म्हणजे आपलं शरीरामध्ये समजा 1 लिटर रक्तातून त्यात मूत्र तयार झालं, पाणी सिक्रेट होणार. मूत्र म्हणजे पाणी, त्याच्यामध्ये काय होणार फिल्टर होणार. पाणी जर शरीराच्या बाहेर जास्त गेलं आणि बॉडीमध्ये कमी पाणी राहिलं, आता एक बॉडी आहे आणि दुसरा पार्ट काय आहे आपल्या नेफ्रॉन मध्ये मूत्र निर्मितीच्या स्टेप्स. मग जर बॉडी मधलं पाणी मूत्रामध्ये जास्त गेलं तर काय होईल?
बॉडी असमतोल होईल ना, म्हणजे समतोल पाहिजे पाण्याचा. मग ह्या एडीएचचं काम काय आहे, बॉडीमध्ये पाण्याचा समतोल राखणे. आणि कसा, तर मूत्रामध्ये ह्या गाळलेल्या स्टेप्स मधून ज्यावेळेस जास्त पाणी जातं त्यावेळेस ते पाणी परत जे आपण पीसीटी आणि डीसीटी मध्ये पुनः शोषण करतो ना, रिअब्सॉर्प्शन, ते करण्यासाठी अँटी डायुरेटिक हार्मोन म्हणजे व्हॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोन्सची गरज असते. त्याच्यामुळेच तो बॉडीमध्ये रिअब्सॉर्ब करतो. मग जर बॉडीमध्ये पाणी कमी पडलं तर मेंदू पिट्युटरी ग्लँड मधून सांगतो की आता ह्या एडीएच ची गरज आहे. मग तिथं तो हार्मोन सिक्रेट होतो. तो हार्मोन सिक्रेट झाला की मूत्रातून पाण्याचा पुनः शोषण म्हणजे परत बॉडीमध्ये पाण्याला घेतलं जातं. क्लिअर. पण जर एडीएच सिक्रेट झाला नाही, काही कारणास्तव हार्मोन सिक्रेट झाला नाही, तर 15 ते 20 लिटर पाणी मूत्रामध्ये निघून जातं बॉडीतून. आणि बॉडीला डायबिटीज इन्सिडिपेन्स म्हणजे हा आजार होतो. याचा आयोगाला प्रश्न विचारलेला आहे, पुढे जाऊन तुम्हाला पाहायला मिळेल. पहा, जेव्हा किडनी ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते, म्हणजे किडनीतून जे रिअब्सॉर्ब करायचंय पाणी ते अयशस्वी झालं म्हणजे फेल झालं, तेव्हा भरपूर लघवी होते, म्हणजे जास्त आपल्याला लघवीला लागते, मूत्र निर्मिती होते. त्या रोगाला काय म्हणतात, पर्याय क्रमांक 2 मधुमेह इन्सिपिडस असं त्याला म्हटलं जातं. काय, मधुमेह इन्सिपिडन्स म्हणजे डायबिटीज इन्सिपिडन्स. कळलं कसा पिक्चर आहे. जेव्हा मूत्रपिंड ट्युब्युलर पुनः शोषण अयशस्वी होतं म्हणजे त्या बॉडी मधून जे पाणी जास्त बाहेर गेले ते पुनः शोषण करता आलं नाही, तर जो रोग होतो किंवा जो आजार होतो त्याला काय म्हणतात, जास्त लघवी तयार होते आणि त्याला म्हणतात मधुमेह इन्सिपिडन्स. आलं लक्षात. हा सगळा एकमेकांना कनेक्टिव्हिटीचा खेळ आहे, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय. 2 गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला. जर अँटीडायरेटिक हार्मोन सिक्रेट झालं तर ते काय करतं, म्हणजे जर पाणी कमी पडलं बॉडीला तर एडीएच ला सिक्रेट व्हायला लागतं आणि ते पुनः शोषण करतं. आणि जर ते एडीएच सिक्रेट नाही झालं तर तो आजार होतो. पिक्चर कळला. आता आपल्याला हे जे घडतंय याच्या काही फॅक्ट्स पाहिजेत.